नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शिवाजी देशमुख जीएसपी क्रॉप सायन्स तर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण दोन्ही एकच नाव असलेल्या माणसांसोबत भेटत आहे. संजूभाऊ घुगे जे एक शेतकरी आहेत आणि संजूभाऊ घुगे गणराज कृषी सेवा केंद्राचे मालक आहेत. तर संजूभाऊ घुगेंना पीसीटी 410 नावाचं औषध हे दिलं होतं सडीसाठी. हळदीच्या याला जेव्हा हळदीला सड लागली तेव्हा यांनी पीसीटी 410 सोडला. तर आपण भाऊच्या तोंडातून ऐकून घेऊ की भाऊनं दिलेलं त्यांना औषध कसं होतं. संजू. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मी गणराज कृषी केंद्रावरून सर्वच औषधी घेत असतो. यावेळेस मी त्यांना सांगितले बाबा माझ्या हळदीला सडण लागू नये म्हणून सगळ्यात नंबर 1चा कॉम्बो असलेलं एखादं औषध द्या. तर त्यांनी मला सांगलं की पीसीटी बिंदास माझ्या भरोश्यावर घेऊन जा. तुमच्या हळदीला तण लागली तर मी पूर्ण तुमच्या शेताची भरपाई करून देईल असं त्यांनी छाती ठोकपणे सांगल्याच्या नंतर मी त्यांच्या म्हणण्यावर 2 वेळाच माझ्या शेतामध्ये पीसीटी वापरलं आणि तुमच्या समोरच रिझल्ट आहे. मला अतिशय समाधानकारक अशा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे. कुठल्याही प्रकारचं सडण किंवा काही नाही. ह्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण सुद्धा एकदम सुंदर आलेलं आहे. तर संजय भाऊ, तुम्ही सांगितलं की पीसीटी हे तुम्ही एकदा ऑगस्टच्या 15 तारखेला सोडलं आणि एकदा सप्टेंबर महिन्यात सोडलं, एका महिन्याच्या कालावधीत. ओके. बरं, तर हे औषध 2 वेळा सोडलं. यावर्षी तुम्ही हे औषध बीज प्रक्रियेला सुद्धा वापरणार? 100% बीज प्रक्रिया करणार. बरं, तर यावर्षी तुम्ही सुरुवातीला जेव्हा बियाणं लावणार तेव्हा याची बियाण्याची बीज 100% करणार. तर याच्या बीज प्रक्रियेचं प्रमाण शेतकरी मित्रांनो 250 मिली प्रति एकर आहे. 250 मिली 10 क्विंटल बेण्याला पुरेपूर औषध लागते. पीसीटी 410. मी या पीसीटी 410चं तुम्हाला महत्व सांगून देतो. पीसीटी 410 हे जीएसपीचं पेटंटेड औषध आहे. हे 3 औषधांचं मिश्रण असलेलं असं एक अमेय औषध आहे, ज्याच्यामध्ये 1 कीटकनाशक आणि 2 बुरशीनाशक आहे, जे जमिनीतून येणाऱ्या संपूर्ण किडी ज्या आहेत आणि जे पण रोग जमिनीतून लागणारे आहेत त्या सगळ्यांसाठी एकमेव इलाज आहे पीसीटी 410. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला त्याच्यासोबत एक आणखी गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही पीसीटीची बीज प्रक्रिया ही कोणत्याही पिकाला करू शकता. सोयाबीनला 2.5 मिली प्रति किलो बियाण्याप्रमाणे तुम्ही याला लावू शकता. चण्याला 5 मिली प्रति किलो बियाण्याला तुम्ही याला लावू शकता. जर तुमच्याकडे शेंगदाणा लागत असेल भुईमुग तर त्यालाही तुम्ही 5 मिली प्रति किलो बियाण्याला औषध लावू शकता. धन्यवाद.